नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज। जास्त महसुली सेवा तसंच इतर सर्व विभाग म्हणजे तालुका स्तरावर असणारे सर्व विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पंचायत समितीच्या वेगवेगळे विभाग, हे सर्व विभागाचे स्टॉल या ठिकाणी आहेत। हे स्टॉल केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर तुम्हाला एखादा लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो लाभ मिळण्यासाठी काय कोणत्या लाभ मिळण्यासाठी कोणतं क्रायटेरिया पूर्ण करण्याची आवश्यकता आहे याची देखील तुम्हाला त्या स्टॉलवर माहिती मिळेल। आणि त्याचबरोबर आपल्याला हा लाभ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीने अर्ज करणं आवश्यक आहे, काय केलं म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तो लाभ मिळणार आहे किंवा आपण त्या ठिकाणी लाभार्थी ठरणार आहोत आणि आपली जी आत्ताची परिस्थिती आहे त्यातून आपण आणखी प्रगती करून पुढे जाणार आहोत याची माहिती तुम्हाला त्या स्टॉलवर मिळेल। आपल्याकडे जे प्रलंबित फेरफार आहे या तालुक्यात आज रोजी एकही फेरफार प्रलंबित आम्ही ठेवलेला नाही। 100% सर्व फेरफार कालपर्यंत आम्ही निर्गत केलेले आहे। आणि कालच साहेब अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी एक प्रभावी योजना त्या ठिकाणी एकल महिलांसाठी आणि बजेटमध्ये त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे। प्रत्येक गावामध्ये एकल महिलांचं सर्वेक्षण शासनाच्या माध्यमातून सुरू होऊन त्यांना सुद्धा शासनाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्र सरकार करत आहे। त्यामुळं विजूभाऊ आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। एकल महिलांसहित ज्यांना लाभापासून वंचित आहेत त्या सर्वांना एकत्र करून शासनाच्या अधिकारी सेवकांच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा त्या सर्वांच्या अडचणी सोडवायच्या आहेत। म्हणून तुम्ही सांगितल्यानुसार लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे जर बरोबर चाललं तर नक्की या तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण यशस्वी होऊ। शेवटी विकास म्हणजे रस्ते, पाणी, लाईट नाही, ते तर करणं आमचं कर्तव्यच आहे, परंतु त्याच्याबरोबर शासनाकडून येणाऱ्या योजना या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवणं हाच तुमचं काम होणं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच आमची प्रॉपर्टी असं समजून एक समाजसेवक म्हणून तुम्ही दिलेले आम्ही पुढारी नव्हे, पण तुमचं काम करण्यासाठी शासन दरबारी काम करणारे आम्ही सेवकच आहोत। त्यामुळं या तालुक्याचे सेवक म्हणून आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी काम करणार आहोत। कोणता पक्ष, कोणता गट असं न पाहता येणारी प्रत्येक व्यक्ती तिचं काम बघावले साहेब या ठिकाणी आपण करणं हे कर्तव्य आहे। आणि त्यामुळं हे सर्व काम करत असताना सर्व पत्रकार बांधव सुद्धा तालुक्यामध्ये जे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात लोकांच्या अडीअडचणी समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार बांधव या ठिकाणी करत आहेत। आज सुदामरावांनी प्रत्येकाचा नामोल्लेख करून अनेकांचा सन्मान या शिबिराच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही धन्यवाद देतो। काही आता आलेली प्रत्येक व्यक्ती ही त्याच तोलामोलाची आहे, त्यामुळं कोण स्टेजवर बसलं, कोण खाली बसलं, कोण खुर्चीवर बसलं, कोण इकडं बसलं, हे अभियान हे आपलंच आहे असं गृहीत धरून आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं या अभियानामध्ये सहभागी झालात। या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना किंवा भविष्य काळात आता ग्रामपंचायती आलेल्या आहेत, तुमच्यातले अनेक कोण सरपंच होतील, उपसरपंच होतील, कोण सोसायटीचे चेअरमन होतील, सदस्य होतील, आपल्याला सुद्धा नम्र विनंती आहे की लोकांचं असं जर छोटी मोठी कामं केली तरच भविष्यात आपल्याला लोक या ठिकाणी स्वीकारतात। त्यामुळं आपण सुद्धा छोटी मोठी कामं या ठिकाणी जाऊन करा। गावापर्यंत, ठाकरवाडीपर्यंत, सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत पोहोचा, शाळांपर्यंत जाऊन पोहोचा, विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घ्या, महिलांचे प्रश्न समजून घ्या आणि शासनाने अनेक योजना आणल्या त्या लोकांपर्यंत मिळवून देण्याचा प्रयत्न आपल्यालाही करायचा आहे। आणि हे सर्व करत असताना आज साहेब आपण या अभियानाच्या निमित्ताने आपण सर्व योजना या ठिकाणी समजावून सांगितलेल्या आहेत। आम्हा सर्वांचा आदरातिथ्य आणि सन्मान आपण या ठिकाणी केला। आमच्या भाषणामध्ये जरी वेळ गेला असला तरी आम्हालाही समाजाला काहीतरी सांगायचं असतं। आम्ही काय करतो हे सुद्धा समाजाला सांगायचं असतं आणि त्याला एकमेव साधन म्हणजे हा माईक असतो। या माईकच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याचं एकमेव ठिकाण
म्हणजे असे कार्यक्रम असतात, परंतु तिला पॅरलल योजना बावनकुळे साहेबांनी आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुका स्तरावर त्या तालुक्याचा आमदार त्या योजनेचं अध्यक्ष केलं आणि त्यामध्ये सचिव म्हणून प्रांतसाहेब असतील, तहसीलदार, BDO, मोजणी अधिकारी आणि तालुक्यातील 5 प्रभावी शेतकरी त्या ठिकाणी समाविष्ट केले आणि ती योजना आता सुरू झालेली आहे. त्या योजनेला सुद्धा चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना लोकांना न्याय देण्याचं काम मी अध्यक्ष म्हणून असेल, सर्व अधिकारी असतील, शेतकरी असतील यांना बरोबर घेऊन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू. माही सेवा केंद्राकडे देखील जाण्याचा आता उपक्रम जो आहे हा लोकांच्या दृष्टीनं नागरिकांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. कारण इथं आल्यापासून आता तहसीलदार साहेब आपलं बोगडे ते आम्ही सगळ्या कॅम्पला व्हिजिट त्या ठिकाणी केली. प्रत्येक काउंटरवरती त्या ठिकाणी गेलो. शासनाच्या ज्या योजना आहेत सर्वसामान्य माणसाला कदाचित तहसील ऑफिसपर्यंत येऊन ते पूर्ण करणं, जागच्या जागीच हा सगळ्या न्याय जागीच त्याला खऱ्या अर्थाने मदत मिळाली पाहिजे ही भावना आणि महाराष्ट्र सरकारनं विशेषतः या राज्याचे महसूल मंत्री आमदार बावनकुळे साहेब यांच्या पुढाकारातनं राज्यामध्ये हा जे अभियान त्या ठिकाणी चालू आहे ते खेड तालुक्यातलं पहिलं अभियान छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर आपल्या कनेरसर नगरीमध्ये संपन्न होते आणि याची सुरुवात खेड तालुक्यातले 7 मानवते साहेब त्या ठिकाणी होणार आहे आणि पहिलं आपलं दर आठवड्याला त्या ठिकाणी पहिली सुरुवात कनेरसरमध्ये. आजचा जर नागरिकांचा प्रतिसाद बघितला आधी तर सगळे सर्वसामान्य माणसांपासून तर जो खऱ्या अर्थानं त्याला अनेक वर्ष त्याची काही ना काही त्याच्यामागं भावना आहे, काही ना काही काम करायची भूमिका आहे आणि ती होत नाही. त्या दृष्टीनं आज या ठिकाणी आले. इथं आल्यानंतर शासन, प्रशासन आणि अधिकारी वर्ग समन्वयाने त्यांचे प्रश्न समजून घेतात. इथं आल्यानंतर 100% लगेच न्याय मिळणार आहे का, तर असं अजिबात नाही. 50, 60, 70, 75% त्याला आलेल्या प्रत्येक माणसाचं समाधान करण्याची भावना भूमिका प्रशासनाची त्या ठिकाणी आहे. आणि ही होत असताना तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली, साहेबांची चर्चा केली. भविष्यामध्ये अशी काही शेतकरी आहेत, अशी काही माणसं आहेत की खऱ्या अर्थाने शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत. म्हणजे काय, मग अशी चर्चा करता 2 शेतकरी आम्हाला अशी भेटले की त्यांचे आधार कार्डच त्या ठिकाणी नाही, थंब निघत नाही म्हणून आधार कार्ड निघत नाही. या तालुक्यामध्ये सरांची चर्चा केल्यानंतर असे 300-400 लोक त्या ठिकाणी आहेत, त्यांचे आधार कार्ड निघालेले नाही, त्यांचे थंब त्या ठिकाणी मॅच होत नाही. भविष्यामध्ये महसूल प्रशासनाच्या माध्यमातून या तालुक्यातले जे असे काही नागरिक असतील या सगळ्यांच्या दृष्टीनं कायमस्वरूपी त्यांना विशेष बाब म्हणून तहसीलदारांच्या अखत्यारीमध्ये ते आधार कार्ड द्यायचे. कारण अशा अनेक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ एकच काही सांगतो, वाघावच्या परिसरामध्ये 2 शेतकरी कातकरी समाजाचे नवरा बायको, त्यांना शासन काहीच नाही परंतु केवळ आधार कार्ड नसल्यामुळे शासकीय कुठल्या योजना त्या ठिकाणी मिळत नाही. अशा गोष्टीची देखील सगळ्यांची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. प्रशासनाची चर्चा आहे भविष्यामध्ये म्हणजे बघा सर्वसामान्य नागरिक गुंजला गाजलेला खऱ्या अर्थानं जो तहसीलदारच्या ऑफिसमध्ये परिसरामध्ये सातत्यानं चक्रा मारतो तो आज या ठिकाणी आलेला त्याला भावना आहे की काही ना काही आपल्याला त्याच्यामध्ये समाधानकारक असेल. मी महसूल प्रशासनाचे विशेषतः धन्यवाद देतो की हा उपक्रम झाला. पण भविष्यामध्ये या उपक्रमामध्ये सरांना मी विनंती केली आहे की गावागावामध्ये गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं महसूलचं जे आपलं काम आहे त्या दृष्टीने जनता भागाभागामध्ये भविष्यामध्ये जायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळे नवीन जे जिल्हा परिषदेचे सदस्य वगैरे येत तुम्ही स्वतः या तालुक्यातले 8 जिल्हा परिषद सदस्य, तालुक्याचे आमदार सगळे मिळून या तालुक्यात लोकप्रतिनिधी म्हणून समन्वयानं महसूल प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामान्य माणूस या दृष्टीनं समन्वयात जे काय करते लोकांना दिलासा देण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडून जे काय करते त्या दृष्टीनं आम्ही बांधलेलं. आजचा उपक्रम हा अतिशय महत्त्वाचा आहे म्हणजे लोकांसाठी गरजेचा आहे. त्याची सुरुवात आज गणेश नगरीमध्ये होते. आता सरांनी सांगितलं कागदाच्या ढिगाऱ्यात हरवला न्याय आणि एरझारा घातल्याशिवाय कुठलाच नव्हता पर्याय. पण महसूल खात्याच्या माध्यमातून आज म्हणजे महाराष्ट्राच्या आराध्य कुलदैवत कुलस्वामिनीच्या प्रांगणामध्ये हे शिबिर आयोजन केलेलं आहे आणि त्याचा आर्थिक म्हणजे जास्तीत जास्त फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. आता मॅडम छत्रपती शिवाजी महाराज केलेला आहे. प्रत्येक विभागातील प्रत्येक प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आपल्याला सहज उपलब्ध होत आहे. जे काही सामान्य नागरिकांना तहसीलदार कार्यालयापर्यंत जाऊन जे काही हेलपट्टी मारावी लागते प्रत्येक कामांसाठी काम कसं करायचं ते काम कसं करायचं काम इथे होईल किंवा नाही काम 100% होणार 100%पेक्षा जास्त समाधान त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे की आम्हाला हे काम कसं करायचं किंवा काही काही कागदपत्राची गरज आहे, काही काही तरतुदी आमच्या याच्यासाठी लागतात. सर्व मार्गदर्शन या ठिकाणी खूप छान पद्धतीने सर्वच अधिकारी वर्ग या ठिकाणी मी देखील प्रत्यक्ष कामने या ठिकाणी भेटी दिल्या आहे. विशेष करून आत्ता सरांनी साहेबांनी सांगितलं की
तक्रारी नक्कीच या ठिकाणी सोडवली जाणार आहेत आणि हे अभियान खरंच खूप नाविन्यपूर्ण आहे. आणि असंच आता हे अभियान कनेक्टर सर्कलसाठी आहे, परंतु मला असं वाटतं, मी विनंती करते की हा कालावधी खूप कमी आहे, परंतु या अभियानासाठी शिबिरासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद नागरिकांचा आहे. आपण पुन्हा एकदा हे अभियान या ठिकाणी नक्कीच करूयात. कारण आत्ता जे समाधान मिळत आहे संध्याकाळपर्यंत जेवढे येतील तेवढे येतील, परंतु अनेक नागरिकांना पर्यंत याची कल्पना नाही आहे. आपण नक्कीच सर्व सर्कल पूर्ण झाल्यानंतर अजून एकदा या ठिकाणी अभियान करूया. नगरामध्ये कळमोडीची प्रकल्प बायकोट सरकारला आहे, त्याला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. आज चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे आहेत महसूल राज्याचे, त्यांनी जे लोकाभिमुख अनेक निर्णय घेतले, निधनवारी असेल, पूर्वबंदी असेल, किंवा तुम्हाला सांगतो आनंद रस्ते खुले करणे, आणि या बाबतीत अनेक उत्कृष्ट बाबी त्यांनी सुलभ केलेल्या आहेत. आणि प्रशासन आपल्या दारी ही संकल्पना त्यांनी विधानभवनामध्ये जाहीर केली. आज महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजेसू समाधान शिबिर जे आज त्या माध्यमातून राबवलं जाते, मग त्यामध्ये आज खेडचे पालकमंत्री दौंड साहेब असतील, तहसीलदार वेडसे पाटील साहेब असतील, किंवा अनेक जे सर्व प्रशासन असेल, कृषी विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, या सर्व खात्यांच्या माध्यमातून आज शिबिर आयोजित केलेलं आहे. नागरिकांनी सुद्धा त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. आणि या माध्यमातून नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या प्रशासन समजून घेते आणि त्यांचे जे निराकरण करण्याचं काम यातून होईल ही महत्त्वाची बाब आहे. आणि तालुका स्तरावर पूर्ण सर्व मंडळामध्ये हे टप्प्याटप्प्यामध्ये शिबिर राबवलं जाणार आहे. आणि नागरिकांच्या समस्या पूर्तीसाठी निश्चितच त्याच्यामध्ये आमच्याकडे ज्या मतदारसंघाची व्यवस्था आहे ग्रामपंचायतीकडे 1 ते 7 ज्या शासनाने आम्हाला मंजूर केलेल्या आहे त्या आम्ही सर्व त्यांना द्यावा. बाकीच्या काही इतर योजना त्याची माहिती आम्ही आज सांगितली. घरकुलाची काही योजना आमच्याकडे आली होती त्यांनी काही मंजूर केली ती माहिती सांगितली, त्यांचे अर्ज करून गेला. सर बऱ्याच योजना झालेल्या आहेत. काही ठिकाणी तर पाणी कमतरता आहे. उदाहरणार्थ पट्टा आहे त्याची पाणी कमतरता टँकर म्हणजे आता टँकरचे प्रस्ताव आम्ही केलेले आहे. गाडकवाडीचा केलेला आहे, वामगावचा केलेला आहे, मुळाणीचा केलेला आहे. हे गावांचे प्रस्ताव ज्यांना वेळेत पाणी देतो. सर आपलं सरनेम सांगा ना. माझं नाव किसन बरोबर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.